नवीन वर्षाची नवीन सुरुवात कुठून करायची आहे? आपल्या स्वतःपासून आपल्याला करायची आहे। ती कशी? आपल्याला फिट सुंदर तर दिसायचंच आहे, पण सर्वप्रथम आपल्याला निरोगी राहायचं आहे। आपल्याला दुखणं येऊ नये त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर डॉक्टरच्या फेऱ्या मारून ते दुखणं जाणार नाही आपल्याला। आपल्याला त्याच्यासाठी थोडासा आपल्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा। 20 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, पावणा घंटा, 1 तास, तुम्ही जेवढा पण वेळ देऊ शकता तेवढा। आणि करायचं काय? मी आज तुमच्यासोबत ज्या पण एक्सरसाइज शेअर करणार आहे ना, त्या तुम्हाला करायच्या आहेत। जर खूप जास्त फॅट वाढलेला आहे, वजन आहे, तर आपल्याला एक बिमारी हळूहळू चालू होते। जर आतापासूनच जर आपण आपली स्वतःची काळजी घेत गेलो ना, तर आपल्याला डॉक्टरकडे जायचं काम देखील पडणार नाही। शरीर एक्सरसाइज, व्यायाम, योगा तुम्ही काहीही करा, शरीर आपलं इतकं लवचिक झालेलं असतं आणि आपल्याला लवकर बिमारी देखील येत नाही। आपले मसल स्ट्रॉंग झालेले असतात, आपल्याला खूप एनर्जी असते, सगळ्या गोष्टी आपल्याला भेटलेल्या असतात, स्टॅमिना आपला खूप वाढलेला असतो त्याच्यासाठी। म्हणून आपल्याला वजन पण कमी करायचं आहे, सुंदर पण दिसायचं आहे आणि निरोगी पण राहायचं आहे। म्हणून आपल्याला वर्षाची सुरुवात या व्हिडिओपासून करायची आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सोपे एक्सरसाइज दाखवणार आहे, पूर्ण बॉडीच्या खूप फायदा करणाऱ्या आणि वजन फॅट कमी करणाऱ्या। आणि याच व्हिडिओमध्ये काही डाएट प्लॅन तुम्हाला थोडासा सांगणार आहे लास्टला। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, एक लाईक करा, व्हिडिओला नवीन कोणी असेल चॅनलवरती तर नवीन वर्षाचं चॅनलला सबस्क्राइब देखील करा, कारण की मी माझ्या चॅनलवरती वेट लॉस साठी टिप्स, वेट लॉस डाएट प्लॅन, एक्सरसाइज रोज वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ अपलोड करत असते। तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे या चॅनलचा, तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि व्हिडिओला चालू करायच्या अगोदर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना माझ्या फॅमिलीकडनं तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तुमचं वर्ष आनंदाचं, भरभराटीचं जाणी, खास करून निरोगी जाऊ हीच देवापुढे स्वामींपुढे प्रार्थना आहे माझी। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली एक्सरसाइज करायची आपल्याला, थोडंसं आपल्या बॉडीला आपण स्ट्रेच करायचं। तर करायचं काय आपल्याला, हा पाय आहे ना, अशा पद्धतीने ते 2 मिनिटासाठी 5 सेकंदासाठी होल्ड करून ठेवायचं। याच्याने होणार काय, पूर्ण शरीराचं ब्लड सर्क्युलेशन आपलं चांगलं होणार आहे। आपल्याला एक्सरसाइज आपण करतो तेव्हा आपल्याला कुठेतरी एखाद्या ठिकाणी असा पेन होतो ना, तो आपल्याला होणार नाही। म्हणून आपल्याला बॉडी आपल्याला अशी स्टिच करायची। 5 सेकंदासाठी या पायाला करायचे, 5 सेकंदासाठी या पायाला करायचे, अशा पद्धतीने। आणि हे झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपण स्ट्रेट मध्ये उभं राहायचे, हात असे जोडायचे आणि आपल्या पायाच्या पंजावरती आपल्याला उभं राहायचे 10 सेकंदासाठी। रिलॅक्स व्हायचे, परत 10 सेकंदासाठी रिलॅक्स व्हायचं, परत 10 सेकंदासाठी। असं आपल्याला 5 ते 6 वेळेस करायचं। त्याच्यानंतर आपल्याला एक्सरसाइजला सुरुवात करायची। आता अगदी सोपी आणि सरळ एक्सरसाइज करायचं काय, आपल्याला अशा पद्धतीने पाठीमागे जायचंय, भिंतीचा सहारा घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता हा पाय आहे ना, तर अशा पद्धतीने मी इथे उभी आहे। आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 5 सरळ ठेवायची, कंबर सरळ ठेवायची आणि होईल तेवढा पाय आपल्याला आपल्या पोटापर्यंत टच करायचा अशा पद्धतीने आणि पाठीमागे फेकायचं, किक मारल्यासारखं करायचं। याच्याने होणार असं आहे की आपल्या मांड्या पण कमी होणार आहे, आपल्या पोटावरती जास्त दाब निर्माण होणार आहे। आता अशा पद्धतीने आपण उभा आहे, 1 2 पायामध्ये अंतर ठेवायचंच आहे या एक्सरसाइज मध्ये, कारण की इथे पण आपल्याला दाब निर्माण होणार आहे, आपली इथे बॉडी आपली खेचणार आहे। आणि असं करतोय आपण तेव्हा आपल्या हातावरती पण दाब निर्माण होणार आहे, आपल्या या कमरेच्या साईडच्या भागाला देखील। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता करायचं काय आपल्याला, समोरून आपण या पद्धतीने केलेलं आहे, आता पाठीमागून आपल्याला कसं करायचंय, हाताचं अंतर इतकं ठेवायचं आपण, फक्त आपलं हे मधलं बोट आपल्या भिंतीला टच झालं पाहिजे एवढं, अशा पद्धतीने। 1 होईल तेवढं आपल्याला पाठी खेचायचं आहे, 2 3 4 5। ज्या आपण एक्सरसाइज 5 वेळेस दाखवते, 10 वेळेस दाखवते, त्याचे 3 राऊंड करायचे आहेत। 30 चे करायचे, 20 चे करायचे आणि 2 राऊंड हे करायचे प्रत्येक एक्सरसाइजचे। आता
पायामध्ये गॅप, हात नेले वरती, श्वास घेतलेला आहे मोठा नाकानी. आता 1 2 ह्या पायाला झालं. ह्या पायाला झालं. श्वास घेणे नाकाने, श्वास सोडणे तोंडाने. जास्त लक्षात जर ठेवलं तर आपलं पोट आहे ना एका हप्त्यामध्येच कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. आता करायची नेक्स्ट एक्सरसाइज. अशी होती म्हणजे तुम्हाला परफेक्ट दिसेल. पायामध्ये आपल्याला अंतर ठेवायचं इतकं, आपल्या हिप्स पासून थोडंसं जास्त अंतर ठेवायचं आणि श्वास घेत वरती जायचं. हात आपल्याला असे झोपून द्यायचे इकडे. 1 2 3 4 5 6 7. फास्ट मध्ये करू शकता तुम्ही हे. 8 10. तर आता याच्याने होणार काय, आपल्या इथे देखील चरबी आपली खेचणार आहे. आपल्या पोटावरती खूप जास्त दाब निर्माण लटकलेले हात आहेत आपले, ते देखील आपले कमी होणार आहे. इथला फॅट पण आपला या एक्सरसाइजनी कमी होणार आहे. आणि 2 सेकंदाचा आपल्याला 5 सेकंदाचा एक ब्रेक घ्यायचाच आहे एक एक्सरसाइज करून झाल्याच्या नंतर. तेव्हाच आपण नेक्स्ट एक्सरसाइजला तयार राहणार आहोत अगदी परफेक्ट. तर आता पायामध्ये गॅप, हात नेले असे. 1 2 3 4. फेकायचे हातवरती, एकदम जोरामध्ये झोपून द्यायचे हातवरती. आपल्याला इथे आपल्याला खूप जास्त दाब निर्माण झाला पाहिजे. इथे आपल्याला पूर्ण लटकलेले हात आहेत ते अगदी कमी झाले पाहिजे. अशा पद्धतीने 1 अशा पद्धतीने घ्यायचे. 2 3 4 5. रिलॅक्स. 2 सेकंदाचा 5 सेकंदाचा ब्रेक. आता 1 2 3 4 5. तशाच पद्धतीने आपल्याला असं करायचं. हात अशी न्यायचे एरोप्लेन आणि खाली आणायचे. 1 2 3 4. अशा पद्धतीने ही एक्सरसाइज पण आपल्याला नळ्याचे 30-30चे 2 राऊंड करायचे. खूप जास्त फायदा करणार आहे. इथला फॅट, हाताचा फॅट आणि इथला फॅट देखील आपला, हा फॅट पण याच्याने खूप लवकर कमी होणार आहे. पोटावरती पण फायदा भेटणार आहे. आता आपल्याला करायची नेक्स्ट एक्सरसाइज. नेक्स्ट एक्सरसाइज साठी आपल्याला अशा पद्धतीने आपण उभं राहायचंय आणि 1 2 3 4 5 6. आता तुम्ही बोलाल हे काय करताय तुम्ही, तर होईल तेवढे आपले पाय आहेत ना इथे आपल्याला हिप्सला आपल्या टच करायचे. अशा पद्धतीने 1 2 3. आता ही हळूहळू पण करू शकता ज्यांच्या पायामध्ये जास्त वजन आहे. पायामध्ये वजन नाही तर ही एक्सरसाइज आपण कशी करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पण इथे आपले पाय टच झाले पाहिजे. पायामध्ये अंतर आहे, हात वरती नेले असे जोडून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपल्याला पाय वाकवायचे नाहीये, आपल्याला कंबर सरळ ठेवायची आहे. पाठ आपल्याला सरळ ठेवायची आहे. वाकवायचा आपल्याला फक्त एवढा भाग आणि आपले हात अशा पद्धतीने न्यायचे. आपण पायामध्ये गॅप ठेवला तर जास्त फायदा भेटणार आहे. जर होत नाहीये तर एवढा पण ठेवू शकता. अशा पद्धतीने करू शकता. 1 2 3 4 5. याच्याने होणार काय, आपले हात पण कमी होणार आहे. इथला एक्स्ट्रा फॅट पण आपला अगदी गायब होणार आहे. जर आपल्या मांड्यांची साईज आणि आपला हा भाग खूप मोठा आहे ना तर फक्त इथे आपल्याला असं करायचं. हात असे आपल्याला घट्ट करून घ्यायचे आहेत. इथे जम्प करायचे. 1 2 3 4 5. ब्रेक. 1 2 3 4 5. ब्रेक. तर असं आपण 5 वेळेस 6 वेळेस 10 वेळेस करायचं आहे. इथला फॅट पण आपला कमी होणार आहे.
इथला आपला हा पण भाग सेफमध्ये येणार आहे. आता ज्या पण तुम्हाला मी एक्सरसाइज दाखवल्या त्या एक्सरसाइज आपल्याला सकाळी करायच्या आहेत 20 मिनटं खाली पोटाने. उठल्यावर आपल्याला घ्यायचा आहे 1 ग्लास गरम पाणी, सिप सिप करत प्यायचं आहे. त्याच्यानंतर फ्रेश व्हायचं. त्याच्यानंतर आपल्याला ह्या एक्सरसाइज सकाळी खाली पोटाने 20 मिनटं करायच्या आणि संध्याकाळी 6:30 ते 7 वाजेपर्यंत आपण ह्या एक्सरसाइज फिनिश करायचे. आपल्याला जेवायचे 8 वाजता जेवायचे, आपण 6 वाजता एक्सरसाइज करून घ्यायचे. तर 2 तासांनी अगोदर जेवायच्या आणि 2 तासांनी नंतर अशा पण करू शकता. झोपायच्या अगोदर 1-1.5 तासांनी आपण हे एक्सरसाइज करू शकतो आरामामध्ये. आता एक्सरसाइजचा प्रश्न झाला, ह्याच्यासोबत आपण काय खायचं आणि कसं आपलं फास्टमध्ये एका महिन्यात 5, 6, 7, 8 किलो वजन कमी होणार आहे. तर आपण सकाळी एक्सरसाइज केलेल्या गरम पाणी घेऊन तर आपल्याला सकाळी नाश्ता घ्यायचा आहे. तर आपण कोणता घ्यायचा आहे? जास्त करून आपल्याला प्रोटीननी भरपूर असा नाश्ता घ्यायचा आहे. तर काय घ्यायचं आहे? मुगाची उसळ, काळ्या चण्याची उसळ, मटकीची उसळ, काबुली चण्याची उसळ, अशा पद्धतीने आपल्याला उसळी घ्यायच्या आहेत सकाळी नाश्त्यामध्ये. मोड आलेल्या खास करून आपल्याला खूप जास्त प्रोटीन भेटतं, आपल्या याच्यामध्ये फायबर भेटतं आणि आपल्याला फॅट कमी करण्यासाठी देखील मदत लागते. भरपूर टाईम आपल्याला याच्याने भूक फील असं होणार नाही, क्रेविंग होणार नाही खाण्याची. आणि नाश्ता झालेला आहे, एक तुम्ही 10-10:30 वाजता तुम्हाला जर वाटलं असतं तुम्ही एखादं फळ इथे घेऊ शकता, ॲपल, केळी, पेरू असं घेऊ शकता किंवा एक ब्लॅक कॉफी, ग्रीन टी इथे घ्यायची. जेवणामध्ये आपल्याला प्रॉपर जेवण करायचं आहे. डाळ, भाजी, चपाती, भात घ्यायचा. त्याच्या अगोदर तुम्हाला इथे एक प्लेट भरून सलाड हे खायचं. सलाड खायच्या अगोदर 2 ग्लास पाणी प्यायचं, 1 प्लेट सलाड खायचं. त्याच्यानंतर आपल्याला प्रॉपर जेवण घ्यायचं. चपाती घेऊ शकता, भात घेऊ शकता आणि नॉनव्हेज घेऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये सगळं घ्यायचं आहे. फक्त इथे क्वांटिटी कमी घ्यायची. जर 4 चपात्या घेताय तिथे 3च चपात्या, आजपासूनच आपल्याला 3 चपात्यांचं टार्गेट ठेवायचं. एका हप्त्याने आपल्याला 2 चपात्याचं टार्गेट ठेवायचं. असं आपल्याला टार्गेट आपलं कमी कमी करायचं आहे. तर दुपारच्या जेवणामध्ये सगळं खाऊ शकतो आपण, फक्त आपल्याला क्वांटिटी कमी ठेवायची आहे. पण सलाड घेणे हे लक्षात ठेवायचं आहे. अगोदर जेवणाच्या 2 ग्लास पाणी पिणे हे लक्षात ठेवायचं. एवढं जरी आपण अगोदर केलं ना तर आपल्याला किती पण म्हटलं तर आपण ओव्हर ईटिंग करू शकत नाही, कारण की ऑलरेडी आपलं अर्ध पोट भरलेलं असतं पाण्याने आणि सलाडने. म्हणून हे लक्षात ठेवायचं. संध्याकाळच्या जेवणामध्ये किंवा 4-5 वाजता आपण काय घेऊ शकतो? तर इथे तुम्हाला खूप जास्त क्रेविंग आहे, चहा घ्यायची, तुम्ही ते चहा पण घेऊ शकता. चहासोबत बिस्किट, नमकीन वगैरे न घेता इथे काळे चणे, मखाने असं घेऊ शकता. प्रोटीननी भरपूर असं थोडंसं घ्यायचं आहे 4 वाजता चहाच्या टायमामध्ये. चहा जरी घेतला तरी त्याच्यासोबत दुसरं काही न घेता बिस्किट, नमकीन वगैरे हे घ्यायचं आहे. चणे आणि मखाने वगैरे वगैरे असं काही ना काही घ्यायचं आहे. किंवा तुम्ही ते 4 बदाम देखील घेऊ शकता या टायमाला. आता संध्याकाळचं जर छान अशाच पद्धतीने डाएट फॉलो करताय ना, जर तुम्ही दिवसभर छान फॉलो करताय पण संध्याकाळी जर तुम्ही 9-10 वाजता जेवले तर त्याचा काहीच फायदा होणार नाही आपल्याला. जर आपण सकाळपासून प्रॉपर डाएट घेतला आहे आणि 9-10-11 वाजता आपण जेवतोय आणि जेवल्या आपण झोपतोय तर अजिबातच फायदा भेटणार नाही, ना एक्सरसाइजचा ना डाएटचा. तर काय करायचं आहे, 1 महिनाभर 2 महिन्याभर आपलं किती वजन आहे त्याच्यावरती. आता मला कमेंट येतात राहतात की ताई आमचं 80 किलो आहे, 85 किलो आहे, 70 किलो आहे. तर त्यांना वजन 60 किलो 55 किलोवरती यायचं असेल ना तर त्यांच्यासाठी 3 महिने तुम्हाला खूप मेहनत घ्यावं लागणार आहे. आणि 3 महिन्याच्या मेहनतीनंतर इतका छान रिझल्ट भेटेल की वाटणारच नाही की आपण घरामध्ये राहून आपण इतकं वजन कमी करू शकतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. 78 ते 60पर्यंत मी 4 वर्षापासून आहे. इतकं 78+ होती मी. तर हे कसं मेंटेन ठेवते त्याचे मी ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेतच. पण आपल्याला वजन कमी करणं खूप जास्त कठीण असतं. 3 महिन्याचं टार्गेट ठेवायचं. जास्त वजन आहे तर 4-5 किलो वजन कमी करायचं, ते एका महिन्यात आरामात होऊन जातं, 15 दिवसात पण होऊन जातं. आता ऑलरेडी मी एका हप्त्यात 3 किलो वजन कमी केलेले फक्त एक्सरसाइज करून. तर आपल्याला संध्याकाळी काय घ्यायचं आहे मग जास्त वजन आहे तर, किंवा डाएटच फॉलो करतो छान हाच, तर आपल्याला संध्याकाळी डाळ पालक घेऊ शकता, मुगाची खिचडी घेऊ शकता. जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये व्हेजिटेबल घालायचे, कोणत्या पण भाज्या घालायच्या ज्या तुम्हाला आवडतात त्या, आणि त्याचं सूप तुम्हाला बनवायचं किंवा तुम्ही त्याची खिचडी बनवायची. इथे डाळ पालक घेऊ शकता, मुगाची डाळ घेऊ शकता. मोठी वाटी भरून घ्यायची आहे. छोटी वाटी घेत असेल तर 2 घ्यायच्या आणि मोठी घेत असेल तर 1 वाटी घ्यायची. आणि हे आपल्याला 8 वाजेच्या अगोदरच आपल्याला हे फिनिश करायचं. फक्त याच गोष्टी फॉलो करा आणि ज्या एक्सरसाइज दाखवलेल्या आहेत त्या 2 टाईम करा.
इतका छान आपल्याला रिझल्ट भेटणार आहे, खरंच सांगते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आणि मी एक्सरसाइज केलेले आहेत म्हणून मला इतका घाम दिसत असेल तुम्हाला तर इग्नोर करा, रोजचं आहे माझं हे काम. तर कसा वाटला व्हिडिओ, आणि एक लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर पहिले पण सांगितलं, आता पण सांगते, सबस्क्राईब करायला विसरू नका. कामाचं चॅनल आहे, तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. जर थोडं जरी वजन कमी करायचं असेल त्यांच्यासाठी, पण जास्त करायचं असेल त्यांच्यासाठी देखील. तर भेटूया परत उद्या अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.